मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघिक पहिलं षटक हाताळण्याच्या इराद्यामध्ये मॅनफ्रॉम देवलीचा चिकू या टोपणनावाने प्रसिद्ध असणारा भूषण जाधव गोलंदाजी एंडकडून आपल्याला पाहायला मिळेल. पंच म्हणून त्या ठिकाणी ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळत आहेत सर बंटी केरकर त्यांच्या माध्यमात आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग पंच म्हणून त्या ठिकाणी काम पाहत आहेत मकरंद सावंत. दोन्ही पंचांचं देखील मनपूर्वक स्वागत. भूषण जाधव गोलंदाजी एंडकडून वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघिक पहिलं षटक हाताळण्याच्या इराद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्रायकिंगच्या दिशेने आपण पाहिलं तर डावकुऱ्यातीचा शैलीदार फलंदाज प्रथमेश राऊळ. पहिला चेंडू असेल या सामन्यामधील. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न थोडासा मिस टाइम झालाय मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न निश्चित आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या चेंडूवर आपण पाहिलं तर फक्त एकच धाव एकेरी धाबेने धाबांचा श्री गणेश धाबांचं अकाउंट स्वतःचं आणि संघाचं खातं त्या ठिकाणी खोललं जात आहे. ते अर्थातच प्रथमेश राऊळच्या माध्यमातून सलामीची ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. ते अर्थातच एका बाजूने आपण पाहिलं तर प्रथमेश राऊळ साथीला आपण पाहिलं तर मानस सारंग आणि मानस सारंगच्या विचार केला असेल त्याच्या बाबतीत तर निश्चितच आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आज मात्र आवश्यकता असेल आपल्या संघाला. मर्यादित 4 षटकांचा हा सामना. भूषण पुन्हा एकदा गोलंदाजी एंडकडून दुसरा चेंडू असेल मानससाठी पहिला चेंडू असेल. शॉर्ट चेंडू शॉर्ट ऑन बॉलचा फटका हवाई यात्रेवर पूल सक्सेसफुल येतोय आबा माया ग्रुप षटकार 6 धावा. 6 धावेनेशी मानस सारंग आपलं खातं खोलतोय. आपल्या नावाला साजेल शोभेल अशा पद्धतीची कामगिरी निश्चितच त्याच्याकडनं अपेक्षित आणि या अपेक्षांची पूर्तता करण्याचा इरादा हा मनामध्ये ठेवूनच मैदानावर पावलं टाकतोय. अर्थातच मॅन फ्रॉम कोचरागावचा हा तगडा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तो अर्थातच मानस सारंगच्या बॅट मधून हवाई यात्रेवर पाठवला चेंडू 6 धावा. भूषण पुन्हा एकदा कमबॅक करेल का यावेळेला मात्र स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आतल्या दिशेने थोडासा वळतोय आणि वळलेला चेंडू आपण पाहिलं तर निशब्द करणारी गोलंदाजी मानसला कुठेतरी मानस आपला बदलावा लागेल. शॉर्ट पिच चेंडूवर मोठे फटके खेळावे लागतील. खराब चेंडूला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करावं लागेल. चांगल्या चेंडूला कुठेतरी सन्मान द्यावा लागेल. मात्र झटपट पटापट षटकांचा खेळ असल्यामुळेच पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट ऑन बॉलचा फटका यावेळेला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फंबल होतोय. चेंडू निघेल सीमा पार. 1 बाउन्स ओव्हरती रोप आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. नाराज म्हणावं लागेल त्या ठिकाणी भूषण. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता शॉर्ट ऑन बॉलचा फटका खेळला होता. तेवढं चांगलं टायमिंग नव्हतं आणि सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. सचिनच्या माध्यमातून हा चेंडू सुटलाय. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा थोडासा बदल करण्यात येतो. आपण पाहिलं तर त्या दिवशी सचिनची देखील एक रील व्हायरल झाली होती देवलीच्या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आणि तो सांगत होता की ही व्हिडिओ कोणी टाकू नका. मात्र त्याची व्हिडिओ निश्चित स्वरूपाने टाकली आहे. इंस्टाग्रामवर सध्याचा जमाना आपण पाहिलं तर इंस्टाग्रामचा आहे. रील्स मध्ये आपण पाहतो अनेक खेळाडू. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू पुलचा फटका केलाय. यावेळेला आपण पाहिलं तर एकेरी धावेवर समाधान त्या ठिकाणी मानावं लागेल. या एकेरी धावेनिशी स्कोर कार्डवर आपण पाहिलं तर धावसंख्या पोहोचते ती आता 12 धावांवर. 12 धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर 11 धावा बनवल्यात. मानस सारंगने 1 धाव मात्र त्या ठिकाणी प्रथमेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वेगवान जाणारा चेंडू फलंदाजाला कुठेतरी निश्चितच प्रश्नचिन्ह विचारत जातोय आणि पहिल्या षटकाची समाप्ती देखील होते. पहिल्या षटकानंतर आपण विचार केला तर 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक 12 धावा. आबाळमाया ग्रुप यांच्या आयोजनाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पर्व 3रा आहे आणि या 3ऱ्या पर्वामध्ये अनेक प्रेक्षक आमच्या समोर जोडले गेलेले आहेत. निश्चित स्वरूपाने आपण पाहिलं तर YouTube लाईव्हच्या माध्यमातून देखील अनेक स्पर्धक अनेक प्रेक्षक या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण देखील पाहू शकता. मगाशी समीर आणि योगेशने सांगितल्याप्रमाणे अनेक स्पर्धा आपण पाहिल्यात. मात्र प्रेझेंटेशन बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सुंदर कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच स्पोर्टच्या माध्यमातून सचिन आचरेकर येतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी एंडकडून आणि स्ट्राईकवर सलामीचा तोच खेळाडू डावकुऱ्यातीचा शैलीदार प्रथमेश राऊळ आपल्याला पाहायला मिळेल. हो लाईनला पिकअप केलं. हवाई यात्रेवर पहिल्या चेंडूला सीमा रेषा पार येतोय हा जबरदस्त फटका. अर्थातच प्रथमेश राऊळ वँडेड आबा माय ग्रुप षटकार 6 धावा अर्जित करणारा हा फटका 18व्या धावसंख्येवर स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 12 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं मैदानावर तर पहिल्या चेंडूवर 6 धावा
एका बाजूने मानस सारंग, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर प्रथमेश राऊळ ही सलामीची प्रारंभीची जोडी मैदानावर विस्फोटकता दाखवताना आपल्याला पाहायला मिळते. त्या विस्फोटक खेळीची आवश्यकता असेल. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा विथ अलॉंग द कार्पेट आपल्याला पाहायला मिळतोय. डीप लॉंगनच्या क्षेत्रात प्रोटेक्शन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख क्षेत्ररक्षण फक्त एकरी धाबीवर समाधान मानावं लागेल. प्रथमेशला पर्यायाने आपण पाहिलं तर कोचरा या संघाला धावसंख्या पोहोचते ती 19 धाबा. 2 चेंडूंचा केस समाप्त झालाय. 2 चेंडूनंतर 19 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सचिन आचरेकर पुन्हा एकदा गोलंदाजी एंडकडून सचिनच्या विरोधात पहिल्या चेंडूवर हवाई हल्ला चढवला होता प्रथमेश राऊने. डावकरचा फलंदाज कुचरा गावातनं बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मानस सारंग पुन्हा एकदा स्ट्राईक यांच्या दिशेने षटपीच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. थोडासा चेंडू खाली राहतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू. निर्धाव चेंडूची गणना स्कोरबुकच्या खात्यावर आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सचिनच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा केस समाप्त झाला. आपण पाहिलं तर सुरेख अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू बॅटची एज आपल्याला पाहायला मिळते. चेंडू निघतोय, विसावतोय. एकेरी धाब्यासाठी डिक्लेअर क्षेत्र गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास. एकेरी धाबेनिशी धावसंख्या स्कोर कार्डवर 20 धाबा. मानस सारंगच्या मधोमध बॅटच्या मधोमध मिडल ऑफ द बॅट चांगलं टायमिंग. एलिव्हेशन देखील गाठतोय. चेंडू निघतोय सीमा पार. अजून एक दमदार बहारदार अवयमय ग्रुप षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. मानसच्या बॅट मधून धावसंख्या पोहोचले 26 धाबा. 5 चेंडूंचा केस समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर भूषण जाधवने खर्च केले 12 धाबा. या षटकात आतापर्यंत 14 धाबांची लयलूट. हो 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 हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट मनगडाचा वापर केला. बॉटम एंडचा देखील चांगल्या पद्धतीने वापर. पंचांचा निर्णय. घोष क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास झालाय. अर्थातच फक्त एकेरी धाव मिळेल. आणि या एकेरी धाबेनिशी आपण पाहिलं तर मैदानावर धावसंख्या बनली 27 धाबा. 2 षटकांचा केस समाप्त झालाय. 27 अशी धावसंख्या स्कोर कार्डवर. पहिलं षटक भूषण जाधव 12 धावा. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सचिन आचरेकरच्या गोलंदाजीमध्ये 15 धाबा खर्च करणारी गोलंदाजी. 27 अशी धावसंख्या आपण पाहिलं तर 13.50 सरासरी आपल्याला पाहायला मिळते. मैदानावर राजाराम आचरेकर गोलंदाजी एंडकडून सचिन आचरेकर नंतर ज्याची वर्णी लागली तो राजाराम आचरेकर आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने प्रथमेश राऊच्या बॅट मधून 1 सिंगल आणि 1 षट, 2 सिंगल आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर 8 धाबांवर खेळतोय. 19 या धावसंख्येवर खेळतोय तो मानस सारंग. दोन्ही सलामीची जोडी. दोन्ही सलामीचे फलंदाज अजूनही मैदानावर टोकून आहेत आणि त्यांची आवश्यकता आहे मैदानावर. धाबांची जर लयलूट करायची असेल, धाबा आपल्या संघासाठी मिळवून द्यायचे असतील, अर्जित करायचे असतील तर या दोन्ही फलंदाजांना मैदानावर गरजनं बरसणं निश्चित स्वरूपाने अपेक्षित असेल. त्या अपेक्षांची पूर्तता करण्याची तयारी मनात ठेवून आपल्याला पाहायला मिळतोय. मानस आणि साथीला प्रथमेश शॉटपीच चेंडू शरीराचा पुन्हा एकदा वेध घेतोय. आपण पाहिलं तर च्या स्वरूपात ही एक धाव मिळेल. डिरेक्टेड करण्याचा प्रयत्न ओमकारचा आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. बॅकअप प्रोटेक्शन म्हणावं लागेल. बाईकच्या स्वरूपात एक धाव त्या ठिकाणी मिळेल. एकेरी धाबेनिशी धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन. धावसंख्या पोहोचली ती 28 धाबा. पहिला चेंडू अगदी शरीराचा वेध घेऊन जाणारा चेंडू. थोडीशी परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तर बाबगट ठरणार नाहीये अशा पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मैदानावर राजाराम आचरेकर मॅन फ्रॉम देवली, देवली एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळते. रबर बॉल या फॉर्मॅटमध्ये ज्याने निश्चितच अतिशय सुंदर अधिराज्य गाजवलं असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. देवली गावातनं बिलॉंग करणारा हा खेळाडू. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. पुन्हा एकदा मानसला देखील त्या ठिकाणी बीट केलंय. मानस सारंग मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू. ओहो बॅटची एज लागली आहे. ओमकार येतोय. सुंदर छेल आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी डायव्ह लगावत या चेंडूला पकडण्याचा प्रयत्न झाला होता आणि हा प्रयत्न पूर्णपणे यशात उतरवला गेलाय. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाज राजाराम आचरेकरने भन्नाट वेगात टाकलेला हा चेंडू मानसच्या बॅटची एज घेऊन ओमकार देऊलकरचं अप्रतिम छेल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय फलंदाज बाद असल्याचा निर्वाळा त्या ठिकाणी आलाय. संभावित धोका म्हणावा लागेल तो अर्थातच मानस सारंगला त्या ठिकाणी माघारी परतवण्यात यश मिळालंय. राजाराम आचरेकर आपल्याला पाहायला मिळतो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये
नवीन फलंदाज मर्यादित 4 षटकांचा हा सामना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय महादेव केरकर. गोवा पोलीस आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. पेशाने गोव्यामध्ये पोलीस यंत्रणेमध्ये काम करत असणारे हे खेळाडू आज मात्र दर्जेदार खेळ त्यांच्याकडनं देखील अपेक्षित असेल. मॅन फ्रॉम कोचरा गावातनं बिलॉंग करणारे महादेव केरकर नावाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने राजाराम आचरेकरने कमाल दर्शवली मैदानावर. जो मानस सारंग थोडासा धोकेदायक ठरत होता त्याला देखील माघारी पाठवले आणि तेवढंच सुंदर एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. ते अर्थातच ओमकार देऊलकरचे थोडासा दुखापतग्रस्त आहे आणि त्या दुखापतीतून सावरत असताना देखील जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी चेल टिपलाय. सुंदर चेल आणि पुन्हा एकदा मैदानावर स्ट्राईक एंडच्या दिशेने पहिला चेंडू फेस करण्यासाठी मिडल ऑफ द बॅट बॉटम एंडचा वापर. मात्र सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळतोय. भूषण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. झेलात रूपांतर केलंय. थोडीशी विड्थ होती आणि त्या चेंडूला पकडले. आपण पुन्हा एकदा पाहू शकता आपल्या रिप्ले मध्ये ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय MS स्पोर्टच्या माध्यमातून. अतिशय सुंदर लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं केलं जातंय. महादेव केरकर अपेक्षा होती मात्र या अपेक्षेचं ओझ थोडस जड होताना आपल्याला पाहायला मिळतंय. प्रथमेश आहे मैदानावर. जोपर्यंत प्रथमेश असेल मैदानावर तोपर्यंत मात्र थोडासा निर्धास्त असेल. कोचरा संघ मात्र 2 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. आपण पाहिलं तर वैयक्तिक 8 धाबा त्या ठिकाणी प्रथमेश बॅट मधून निघाल्यात. मानस सारंगचा विचार केला तर तब्बल 15 धाबा. सर्व 19 धाबांवर मानस सारंग त्या ठिकाणी वैयक्तिक 19 धाबांवर बाद झाला. नवीन फलंदाज सुधाकर पिंगळे आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक दर्जेदार खेळाडू. कुचरागावचा अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ऑलराऊंड परफॉर्मन्स साठी ओळखला जाणारा हा खेळाडू क्षेत्ररक्षण असो फलंदाजी असो आणि गोलंदाजी असो प्रत्येक आघाडींवर प्रभुत्व नेतृत्व करणारा असा खेळाडू सुधाकर. आल्याच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक बनले का पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये पंचांचा निर्णय आलाय त्या ठिकाणी. थर्ड अंपायरकडे त्या ठिकाणी रेफर केला जातोय. काय निर्णय असेल अगदी थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सचिन आचरेकरने सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. रिले झेल आपल्याला पाहायला मिळेल. पंच त्या ठिकाणी तिसरे नितीन जबडे या ठिकाणी काम पाहत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अधिकृत घोषणा या ठिकाणी होईल. या चेंडूवर फलंदाज बाद असेल की 6 धाबा असतील. फलंदाज बाद असल्याचा निर्णय आला. या ठिकाणी आपण पाहिलं तर कमालीचा एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतोय. आव्हान चषकाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पहिली हॅट्रिक आपण पाहतोय. ऍक्शन रिफ्लेवर स्लो मोशनवर आपल्याला पाहायला मिळतंय सचिन आचरेकरचं एफर्ट्स आणि त्यानंतर आपण पाहिलं तर बॉडी बॅलन्स तेवढा सांभाळत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेल टिपलाय. रिले पद्धतीने हा चेल टिपलाय. साथीला असणाऱ्या क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल कारण सचिनने त्याला दिलेला कॉल आणि त्या कॉलवर पूर्णपणे निश्चित स्वरूपाने एक चांगली जबाबदारी त्याने त्या ठिकाणी पार पाडली आहे. त्यामुळेच सुधाकर पिंगे माघारी परततोय. स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते जे राजाराम आचरेकरच्या नावावर आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहिलं मैदानावर तर मिडन हॅट्रिक ओव्हर देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. या षटकामध्ये एक चेंडू आहे. राजाराम आचरेकर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना आपण पाहिला असेल राजाराम आचरेकरच्या माध्यमातून ज्या काही अतिरिक्त धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. तब्बल 8 चेंडू अतिरिक्त फेकले होते. मात्र या सामन्यामध्ये वर चष्मा गाजवलाय निश्चित स्वरूपाने. आपण पाहिलं मैदानावर क्रिकेट असो किंवा आयुष्य असो कमबॅक करणं गरजेचं. न्यू फलंदाज जानू नावाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ओ हो 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 भन्नाट वेगामध्ये जाणारा चेंडू. सबमरीन डिलिव्हरी. रबर बॉलचा जर आपण विचार केला तर अतिरिक्त उसी घेणारे चेंडू आपल्याला फार प्रमाणात पाहायला मिळतात. मात्र सबमरीन डिलिव्हरीचा वापर करणं
आणि तो वापर पुरेपूर निश्चित स्वरूपाने केलाय राजाराम आचरेकरने. सुंदर गोलंदाजी कमबॅक केला आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं. आपण पाहिलं तर राजारामच्या माध्यमातून सुरेख आपल्याला पाहायला मिळते. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकानंतर आपण जर विचार केला तर 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकामध्ये सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एकमेव धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली, ती देखील लेगबायच्या स्वरूपात. प्रथमेश डावकरातीचा शैलीदार फलंदाज. तर दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल आताच्या शेवटच्या षटकामध्ये. मर्यादित 4 षटकांचा सामना. चौथा आणि सांगतेचं षटक डेथ ओव्हर आहे, स्लॉग ओव्हर आहे, ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं. ती षटक क्रमांक 4 सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार देऊलकर, मॅन फ्रॉम देवली गावचा अजून एक अष्टपैलू खेळाडू, नॅचरल ऑलराऊंडर असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय प्रथमेश राऊळ, मॅन फ्रॉम कोचरा गावचा हा खेळाडू. निश्चित स्वरूपाने मैदानावर काय चाप सोडतोय पाहावं लागेल. पुन्हा एकदा वेगात जाणारा चेंडू, वेगाने कुठेतरी बीट केलंय, गतीने कुठेतरी क्षती पोहोचवली आहे. निश्चित आपण पाहिलं मैदानावर तर हा चेंडू देखील थोडासा खाली राहतोय. खाली राहणारा चेंडू आपण पाहिलं मैदानावर तर निर्धाव चेंडूची वर्णी स्कोरबुकच्या खात्यावर लिहिले जाते. निश्चित आपण पाहिलं तर मैदानामध्ये ओमकार पुन्हा एकदा बॅट चेंज लागली आहे. यष्टीरक्षकाच्या मागे त्या ठिकाणी झेल टिपण्याची संधी होती, ती संधी मात्र त्या ठिकाणी राजारामने दबडली आहे. मात्र निर्धाव राहतोय चेंडू, जमिनीची बाजू म्हणावी लागेल. झेल सुटलाय. उरलेले 4 चेंडू अजूनही शिल्लक असतील आणि उरलेल्या 4 चेंडूमध्ये प्रथमेश राहुलला कमीत कमी 3 तरी मोठे फटके खेळावे लागतील. तेवढी ताकद आहे, तेवढी क्षमता आहे. क्षमता आणि गुणवत्ता असणारा खेळाडू तो अर्थातच प्रथमेश राऊळ आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र तेवढीच ताकद, तेवढी क्षमता आपल्याला पाहायला मिळते, ती अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी एंडकडून ओमकार देऊलकर. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवंत दाबेचा इशारा, 1 बाउन्सचा इशारा देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू नंतर 1 धाव त्या ठिकाणी वाढते. 29 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 4 चेंडूंचा केस शिल्लक आहे. प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची पुन्हा एज, यष्टीरक्षक थोडासा फंबल होतोय, क्षेत्ररक्षक घेतोय. राजाराम पुन्हा एकदा चेंडूवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न, एकेरी दाबेसाठी प्रयत्न केला तो, दुसऱ्या दाबेचा प्रयत्न, विकेट सॅक्रिफाईस निश्चित स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश राहुलला जीवनदान त्या ठिकाणी म्हणावं लागेल आणि विकेट यासाठी समर्पण केलं जात आहे. विकेट सॅक्रिफाईस म्हणावी लागेल ती अर्थातच जानू याची. एकेरी धावेनिशी धावसंख्या पोहोचली ती 30 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 30 धावा उरलेले 3 चेंडू आणि या 3 चेंडूवर अपेक्षा असेल प्रथमेश राऊच्या बॅटमधून 2 मोठे फटके अपेक्षित राहतात. त्या फटक्यांची, त्या अपेक्षेची पूर्तता ही मैदानावर करावी लागेल. त्या अपेक्षेच्या पूर्ततेसाठी मैदानावर संघर्ष, कष्ट, परिश्रम करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज सुजय, थोडीशी बातचीत आपल्याला पाहायला मिळते. सुजय आणि प्रथमेशच्या माध्यमातून उरलेले 3 चेंडू पहिल्या सत्राची समाप्ती करणारे हे शेवटचे 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार देऊलकर नावाचा हा गोलंदाजी एंडकडून कमालीचं प्रदर्शन म्हणावं लागेल. राजाराम आचरेकरने जशा पद्धतीने गोलंदाजी केली तशाच पद्धतीने गोलंदाजी ओमकार करताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला येऊन मोठा फटका घेण्याचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या दाबेचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र स्वतः ओमकार त्या ठिकाणी फसलाय आणि ओमकार फसल्यानंतर या 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाब्यानिशी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर 32 धाबा. उरलेले अजूनही 2 चेंडू आणि उरलेल्या 2 चेंडूवर किती धाबा त्या ठिकाणी बनवण्यात येत आहेत हे देखील पाहणं औत्सुक्याचं असेल. किती धाबांचं लक्ष समोरच्या संघाला देण्यात यशस्वी ठरतोय कोचरा संघ देखील पाहावं लागेल. ओमकार पुन्हा एकदा शॉर्टपी चेंडू, यावेळेला देखील यष्टीरक्षक आणि बरोबर यष्टीरक्षकाच्या मागे असणारा खेळाडू देखील बीट झालाय. घोषित क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास, एकेरी धावसंख्या पोहोचते ती 33 धाबा. शेवटचा चेंडू असेल, धावसंख्या 33. षटकार जर आला असेल तर 39 धाबा बनतील. 40 धाबांचं आव्हान असेल. पाहायचं मैदानावर शेवटच्या चेंडूवर 6 धाबा ठोकत एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला नेऊन ठेवतोय का तो अर्थातच प्रथमेश राऊळ, की दुसऱ्या बाजूने ओमकार चांगली गोलंदाजी करतोय.
ओहो हो, पंचदुनियात समांतर करतात अवंतर धाबेचा दंड येतो. या अवंतर धाबेनिशी आपण पाहिलं तर धावसंख्या आता मात्र अतिरिक्त धाबेने वाढताना आपल्याला पाहायला मिळते. 34 धाबा. शेवटचा चेंडू. धावसंख्या 34. प्रथमेश टार्गेट सेट करण्याच्या इराद्यामध्ये शॉर्टपिच चेंडू. पुन्हा एकदा पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग याची आपल्याला पाहायला मिळते आणि त्या लिडिंग एजवर राजाराम आचरेकरच्या हातामध्ये एक सेफ हँड मध्ये झेल टिपला जातोय. तो अर्थातच फलंदाज प्रथमेश खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. पहिल्या सत्राचा आपण विचार केला तर सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती अर्थातच राजाराम आचरेकर आणि ओमकार देऊलकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 34 धाबा बनल्यात. 35 धाबांचं आव्हान असेल आणि या 35 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग हा मैदानावर कशा रीतीने केला जातोय. 24 चेंडू 35 धाबांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. कोचरा संघ या 35 धाबा वाचू शकतात का की दुसऱ्या बाजूने या 35 धाबा बनवण्याचा प्रयत्न हा मैदानावर देवली संघ पूर्णपणे यशस्वी करतोय का. येणारी वेळ येणारा काळ सांगेल. मायक्रोफोनवर तुर्तास बदल होतोय. आमचे सहकारी समालोचक पिंडूरगावचे सुपुत्र आणि आमचे मित्र योगेश पिंडूरकर यांच्याकडे वळतोय. तुर्तास थोड्या वेळासाठी या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद सुनील. परत एकदा थेट जाऊया मैदानाच्या दिशेने. आपण पाहत आहोत अभयमाया चषक 2026 तिसऱ्या पर्वात सर्व क्रीडा रसिकांचं, खेळाडू मित्रांचं, आयोजकांचं, सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. मी मराठी समालोचक योगेश पिंडूरकर. कारनेवाडीच्या ह्या ऐतिहासिक मैदानावरना आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 लढताना आपल्याला पाहायला मिळतो. एका साईडने मगाशी झालेला विजयी संपादन केलेला संघ महापुरुष देवली आणि त्यांच्याच बरोबर नवीन नौका संघ मैदानाच्या आतमध्ये युवांशी स्पोर्ट्स कोचरा आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस पुनश्च एकदा विजय झाला. तो देवली संघ निर्णय घेतला संघनायक ओमकार देऊलकरने की आम्ही परत एकदा प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत करू आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत असताना वाटत होतं की पहिली दुसरी ओव्हर जी होती त्या ओव्हरमध्ये जास्त धावा निघाल्या सचिन आचरेकरच्या. मात्र त्यानंतर ती जादुई काडी मैदानाच्या आतमध्ये फिरवली गेली. परत एकदा संघनायकाने विश्वास दर्शवला त्या गोलंदाजावरती ज्या गोलंदाजावरती कोणाचाही विश्वास नव्हता. कारण आधीच्या मॅच मध्ये समीर पाहिलं तर त्या गोलंदाजाने अतिरिक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. त्या राजाराम आचरेकर वरती परत एकदा कर्णधाराने विश्वास दर्शवला आणि विश्वास दर्शवला जातोय तर विश्वासाला साजेशी कामगिरी करणं अपेक्षित होतं आणि ती विश्वासाला साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केलं. तिसऱ्या पर्वातील पहिली हॅट्रिक नोंदवण्याचं कार्य हे राजारामच्या नावावरती लिहिलं गेलं. तिसऱ्या पर्वातील हॅट्रिक मिडल ओव्हर टाकण्याचं कार्य हे राजाराम आचरेकरच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळालं आणि सुरेख गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये राजाराम आचरेकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. मात्र तरी सुद्धा नाण्याची दुसरी बाजू घेत मैदानाच्या आतमध्ये जाऊया. राहत 24 चेंडू आणि ह्या 24 चेंडू मध्ये विजयासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. पाहिलं तर टार्गेट खूप छोटं आहे आणि म्हटलं तर टार्गेट खूप मोठं होऊ शकतं आणि तोच सामना मैदानाच्या आतमध्ये थेट घेऊन जातोय. मैदानाच्या आत दोन संघ, एका साईडने कोचरा तर दुसऱ्या साईडने देवली, या दोन संघांमध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला ओमकार देऊलकर, नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल तो अर्थात सचिन आचरेकर आणि त्यांच्या पॉवर पहिलं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय सुधाकर पिंगळे. पहिलं षटक हाताळलं जाईल. अर्थातच पहिल्या चेंडू पासून लढत असेल. जर या मॅच मध्ये देवली संघ विजेता झाला तर सुपर 8 मध्ये स्वतःचं तिकीट कन्फर्म सुनिश्चित करेल. मात्र जर समोरच्या संघाचा प्रवास अजून वाढवायचा असेल तर या सामन्यामध्ये युवांशी स्पोर्ट कोचरा या संघाला विजयी संपादन होणं गरजेचं असेल. काय घडेल आणि काय बिघडेल
येणाऱ्या 24 चेंडूंच्या समीकरणात सर्व काही स्पष्ट होईल. प्रत्येक सामना कंपल्सरी चेस वरती आपल्याला पाहायला मिळतो. चला ऑफिशियल इशारा आमच्यापर्यंत येतो. बंटी सरांचा सामना चालू झाल्याची खूण आमच्यापर्यंत. सुधाकर आणि सुधाकरच्या विरोधामध्ये ओमकार देऊलकर 35 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आत. पहिला चेंडू हलक्या हाताने, फक्त चेंडूला दिशा दर्शवली जाते. पॉइंट वरती क्षेत्ररक्षक नाहीये. नो मार्क्स लाईन मध्ये चेंडू दाखल होईल. पहिली धाव घेतली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती गती नव्हती, ओळखलंय ते ओमकार देऊलकरने. पॉइंटच्या वरना खेळण्यासाठी चाललेला प्रयत्न अखेरच्या क्षणी चेंडूला मात्र बॅटचा नुसता स्पर्श केलाय आणि चेंडूला पाठवलं जात आहे ते 2 धावांसाठी. स्वतःचं व संघाचं खातं 35 धावांचा रन चेस मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करून घेण्याचे इरादे घेऊन मैदानाच्या आतमध्ये ओमकार देऊलकर आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र कमी नाहीये सुधाकर पिंगे. पाहावं लागेल, हा देखील कमबॅक करण्यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज आहे सुधाकर. परत एकदा मोठा हिट झालाय. फटका फसलाय का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. मात्र चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप होईल. चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 धावा या येताना आपल्याला पाहायला मिळतात. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये ओमकारच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या 4 धावांनी धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या पोहोचेल. आता मात्र 6 धावा या धाव फलकावर लागताना पाहायला मिळतात. सुधाकरला परत एकदा वापसी करावी लागेल. षटक क्रमांक पहिला आता येतोय. नक्कीच चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून अपेक्षित. परत एकदा बॅटची कड लागते. चेंडू पडला. बॅट साइडने स्विंग होताना पाहायला मिळाला आणि मानस सारंगच्या चेंडू हातामध्ये येऊन विसावताना पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण मोहऱ्याला पाठवलं जात आहे. प्रेझेंटेशनला अर्थातच डगआउटला जाईल. पहिल्या विकेटचा मानकरी ओमकार देऊलकर. ज्या ओमकार देऊलकर वरती संपूर्ण दारोमदार महापुरुष देवली संघाची होती त्या ओमकारला अर्थातच तिसऱ्या चेंडूवरती चलो टाटा बाय बाय म्हणत पाठवला जातोय. डगआउटला बसतोय. पहिला विकेट 35 धावांचा पाठलाग करत असताना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय निनाद. ज्या कामासाठी ओळखला जातो सुधाकर प्ली येतो अर्थातच ते कार्य मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया नवीन फलंदाज आलाय तो निनाद. डाव्या हाताचा फलंदाज आहे जो स्ट्राईक एंड वरती आपल्याला दिसेल. पहिला चेंडू ज्या ठिकाणी मारायचा होता त्या ठिकाणी तो गेला नाहीये. बॅट आणि चेंडू मध्ये व्यवस्थित चांगलं समीकरण जुळलं गेलं नाहीये. धाव संख्या ही 6 धावांवरती लागताना पाहायला मिळते. अर्थातच पहिल्या ओव्हर पासून कुठेतरी बांधून ठेवणं गरजेचं होतं. ते कार्य सिद्धीस घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळाला तो सुधाकर. कारण ओमकार देऊलकरची ती प्राइज विकेट आणि त्यानंतर अर्थातच थोडासा मुश्किलमध्ये येऊ शकतो का हे देखील पाहायचं आहे. मात्र निनाद नवीन फलंदाज. परत एकदा हलक्या आधारे चेंडूला पाठवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावसंख्येवरती भर पडली. धावसंख्या 7 धावा हे धाव फलकावर लागताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिलं प्रोग्रेस आपल्याला पाहायला मिळत आहे. 7 धावा आतापर्यंत धाव फलकावरती झाल्यात. पाहावं लागेल आता मात्र सचिन आचरेकर एका साईडने आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 5 चेंडूंच्या प्रतीक्षेनंतर स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे अर्थातच कोचरा संघासाठी देखील हा सामना खूप महत्वाचा आहे आणि त्याच अनुषंगाने वारंवार प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षण हे बदललं जात आहे. पाहूया पुढील चेंडू असेल. स्लो वाला चेंडू पाहायला मिळतोय. कव्हर वरती हा फटका. क्षेत्ररक्षकापासून चेंडू थोडासा दूर राहतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडूचा प्रवास सीमा रेषा पलीकडे चौकारासाठी येताना पाहायला मिळतोय. का स्टायलिश फटका खेळलाय सचिन आचरेकरने आपला बॅटच्या साह्याने आपल्याला पाहायला मिळतोय.
पाठलाग करायचा आहे. आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये ह्या शेवटच्या चेंडूवरती गती थोडीशी कमी केली गेली होती आणि त्यानंतर स्टँड अँड डिलिव्हर असा फटका पाहायला मिळतोय. कव्हरवरती आपल्याला पाहायला मिळाला. सौंदर्य दर्शवणारा फटका आपल्याला सचिनच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त शेवटच्या चेंडूवरती चौकार खेचत पहिला ओव्हरचा खेळ समाप्त केलाय. 35 धावांची आवश्यकता आहे आणि या 35 धावांची आवश्यकता विचारात घेता पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनवल्या गेल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 18 चेंडू आणि या 18 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू आणि 24 धावा. मानस सारंग गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या मानसने वैयक्तिक 19 धावांची बहारदार कामगिरी आपल्या कोचरा संघासाठी केली होती, तोच मानस सारंग आता मात्र दुसऱ्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये युवांशी स्पोर्ट कोचरा संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्याला दिसेल. या स्पर्धेदरम्यान सागर काका वाईरकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने बाची घड लागली होती, मात्र थोडासा चेंडू पुढे पडतोय तो सुधाकर च्या हाताबसला असं पाहायला मिळतंय. चेंडू पडला, अर्थातच कॅरी केला गेला असता, मात्र थोडा पुढे पडलाय चेंडू आणि त्यावरती निनादला जीवनदान मिळतंय. धावसंख्या 12 धावा या धाव फलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परत एकदा आता बेस्ट वर्सेस बेस्ट परत एकदा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये सुरू केला जाईल. एका साईडने मानस, दुसऱ्या साईडने सचिन. टेनिसला एकत्र एकमेकांच्या विरोधामध्ये बऱ्याचदा खेळले. आता आज रबल बॉलचं ही टुर्नामेंट, आज रबल बॉलला एकमेकांच्या विरोधामध्ये कशा प्रकारची फाईट दिली जाते हे देखील पाहणं गरजेचं असेल. एका साईडने मानस आहे, दुसऱ्या साईडने सचिन. मोठा हिट करायचा होता, परत एकदा कव्हरवरती चेंडूचा प्रवास पाठवायचा होता, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क जुळला नाहीये. अर्थातच चांगला चेंडू, गतीवरला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मानसच्या माध्यमातून धावसंख्या 12 धावा या धाव फलकावर लागताना पाहायला मिळत आहेत. परत एकदा ऍक्शन बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळेल सचिन आणि त्याच्या विरोधात मानस. परत एकदा तोच फटका, हो हो सुरेख फटका चाललाय लांबच लांब, वाचून येईल अभयमाया चषक षटकार त्याला पाहायला मिळतोय. काय फटका सजवलाय. मगाशी हाच फटका शेवटच्या चेंडूवरती खेळायचा होता, टायमिंग थोडीशी कमी झाली आहे, मात्र या चेंडूवरती या फटक्याला अजिबात ताकद कमी दिली गेली नाहीये. दर्शवला आपला बॅटचा क्लास सचिनच्या आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावांनी धावसंख्येवरती भर पडली जाईल, धावसंख्या पोहोचेल आता मात्र 18 धावा या धाव फलकावर लागताना पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती थोडासा स्ट्रगल वरती होता सचिन, मात्र त्यानंतर चेंडू जसा आपल्या रेडार मध्ये मिळाला, आपली ताकद दर्शवली या फलंदाजाने. परत एकदा अराउंड द कार्पेटचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. कव्हरवरतीच वारंवार फटके, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालले आहेत, मात्र त्या धावांना मात्र रोधक लावला जातो. एकाच धावेवरती समाधान मानलं जातं. एका धावेने धावसंख्येवरती भर, धावसंख्या 19 धावा या धाव फलकावर लागताना पाहायला मिळतं. स्ट्राईक चेंज झाली आहे आणि स्ट्रायकिंग एंड वरती आलाय निनाद. आज वरची जागा मिळाली आहे, अर्थातच आर्यन नाहीये, त्यामुळे मला वाटतं आज निनादला प्रमोट केलं गेलंय, तर स्वतःला सिद्ध करावं लागेल. परत एकदा चेंडू ज्या ठिकाणी नक्कीच सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळतोय, चांगला फटका त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं प्लम होत आहे का, मात्र नाही. एकाच धावेवरती समाधान मानलं जाईल. एक धावेचा विकल्प घेत धावसंख्येवरती परत एकदा भर पडली जाते, धावसंख्या पोहोचते. ते अर्थातच 20 धावा या धाव फलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळते. 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये अजूनही 15 धावांची आवश्यकता असेल. 13 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. चला पाहूया काय केलं जातंय. मानस परत एकदा हलक्या हाताने. सचिनने आता माहिती आहे की ह्या मोठ्या फटक्यांवरती रिस्क न घेता, कारण जो आपला वज्रमुठीमध्ये जी धावसंख्या आहे त्याला मात्र सहजासहजी एखाद दुसरा विकेट देत घालवायचं नाहीये, दोघांनाही देखील माहिती आहे, आणि त्यामुळे सिंगल डबल वरती नक्कीच प्रयत्न केला जातो. अर्थातच या मॅच मध्ये जर देवली संघ विजेता झाला तर पुढे सामने होणार नाहीयेत, मात्र
जर या मॅच मध्ये कोचरा संघ विजेता होतोय तर पुढे सामने वाढणार आहेत. काय केलं जाईल अर्थातच हे देखील आपल्याला पाहायचं. आता मात्र चेंडू बाकी राहिलेत 12 आणि 12 चेंडू मध्ये गरज असेल ते अर्थातच 14 धावांची. यानं लक्ष द्या. महादेव गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला भेटेल. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू महादेवच्या कडनं आपल्याला पाहायला मिळतोय. तिरवडे संघ आणि दुर्गामाता पराड दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्स कडे यायचं. परत एकदा आपल्याला पाहायला भेटेल ऑफिशियल इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. तो चेंडू स्वैर असल्याचा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. एक पाऊस नक्कीच कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या पहिली अतिरिक्त स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळतोय. 2 झालेत. परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया काय केला जातोय. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये क्षेत्ररक्षकाचे शर्तीचे प्रयत्न मात्र तोपर्यंत 2 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावांनी धावसंख्येवरती भर पडली जाते. धावसंख्या पोहोचते ते अर्थातच 24 धावा धावफलकावर लागताना पाहायला मिळते. या पुढील चेंडू असेल. परत एकदा महादेव गोलंदाजी मार्गावरती सज्ज होते. समोर सचिन परत एकदा हलक्या हाताने चेंडूला दर्शवला जातोय. चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चाललाय. फेकीमध्ये तेवढीची जाण नाहीये. दुहेरीला अर्थातच पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न अर्थातच सामना सोडून चालणार नाहीये. इथं तुम्हाला थोडासा फाईट बॅक करावा लागेल. अर्थातच धावांची पुंजी कमी असेल मात्र जिंकण्याची जिद्दही तुम्हाला मनामध्ये मोठी ठेवावी लागेल. कमबॅक करावं लागेल युवांशी स्पोर्ट कोचरा संघाला. कारण हा सामना हळूहळू वारपणे मात्र देवली संघाच्या बाजूने चाललाय. तर तुम्हाला या मॅच मध्ये कमबॅक करायचं आहे तर या सिंगल डबल देखील तुम्हाला येणाऱ्या वेळेमध्ये रोखाव्या लागतील. एकाच दुसरा विकेट या मुवमेंटला आवश्यकता असेल. महादेवला ते कार्य सिद्ध करावं लागेल. काय केलं जाईल पाहूया राहिलेलं पुढच्या चेंडूंचा खेळ. परत एकदा हा चेंडू पाठवला जातोय तर मात्र मिड विकेटला चेंडूचा प्रवास झाला. 1 धाव कंप्लीट झाली आहे आणि सहजच मात्र पाहता पाहता ही दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. सिंगल डबल हळूवारपणे मैदानाच्या आतमध्ये चोरले जात आहेत. ज्यामुळे अर्थातच हळूवारपणे का होईना महापुरुष देवली संघ ह्या विजयाच्या समीप येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र जर रोखायचं असेल तर मात्र काहीतरी नवीन करावं लागेल. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 8 चेंडूमध्ये विजयासाठी 7 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. मात्र जर या मुवमेंटला सचिन आचरेकरची जर विकेट येते तर मात्र मॅच मध्ये कहाणीमध्ये ट्विस्ट येऊ शकतो. केल का महादेव काय होईल या मॅच मध्ये हे देखील पाहणं गरजेचं असेल. परत एकदा हो अपन को पकड़ने की बात छोड़ दे लाला. अपन को कोई टच भी नहीं कर सकता. लागला अजून एक अबळवाया षटकार त्याला पाहायला मिळतोय. आम्ही म्हणत होतो जर ही विकेट आली तर मॅचला मजा येईल. मात्र प्रश्नाला उत्तर कसं द्यायचं हे मैदानाच्या आतमध्ये सचिन आचरेकरने दाखवलंय. अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय शेवटचा चेंडू दीर्घाव येताना आपल्याला दिसेल. सुरेख अजूनही 1 धावेची आवश्यकता असेल. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ हा आपल्याला पाहायला भेटेल. त्याचप्रमाणे तिरोडगावचे उपसरपंच सन्माननीय सुशील गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय सुशील गावडे सर. त्याचप्रमाणे तिरवडे संघ आणि पराड संघ दोन्ही संघ कर्णधार या. तिरवडे आणि पराड दोन्ही संघ या. प्रथमेश शेवट षटक हाताळतोय.
परत एकदा बॅटची गड लागते चेंडू स्पर्धेच्या निर्बंधित क्षेत्रात आणि या मॅच मध्ये विजेता होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तसंच सुपर 8 मध्ये अर्थातच क्वालिफायर होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच महापुरुष देवली संघ. अच्छा, पहिल्या गटातील पहिला संघ जो सुपर 8 मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचप्रमाणे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सांगण्याची जवळजवळ गरज नसेल. ज्या गोलंदाजाने पहिलं 1 षटक हाताळलं त्यामध्ये एकही धाव खर्च केली गेली नाहीये. 3 विकेट घेत या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक ज्याने आपल्या नावावरती नोंदवली अर्थातच मिस्टर राजाराम आचरेकर ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द